स्टुडंट्स, काल आपण वर्क विषयी बघितलं बरोबर आणि वर्कचा फॉर्म्युला पण बघितला. काय फॉर्म्युला होता वर्कचा? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Means the force can be the displacement of the object will be the take place in the direction of the force. And suppose there is angle between them, then work done is equal to Fs F dot S into cos theta. आपण फॉर्म्युला बघितलेला आहे बरोबर आहे. आता सपोज मी एक एक्झाम्पल घेते. कल्पना करा एक मुलगा विहिरीतून पाणी काढत आहे बरोबर आहे. तेव्हा तो दोरीच्या सहाय्याने फोर्स अप्लाय करतो बरोबर आहे. आणि हा जो फोर्स जेव्हा तो अप्लाय करतो तरी तो कोणत्या डायरेक्शनला असतो? अपवर्ड डायरेक्शनला असतो. आणि त्यावेळेला बादली पण कुठल्या डायरेक्शनला जाते? येत असते अपवर्ड डायरेक्शनलाच येत असते बरोबर आहे. म्हणजे फोर्स आणि म्हणजे जो फोर्स अप्लाय केलाय तो वरच्या डायरेक्शनला, शिवाय बादलीचं पण जे आहे डिस्प्लेसमेंट ते पण ह्याच्या डायरेक्शननी आहे, फोर्सच्या डायरेक्शननी आहे बरोबर आहे. त्या दोघांमधला जो अँगल असतो तो किती असणार आहे? नॅचरली दोघंही एकाच डायरेक्शनला असल्यामुळे त्या दोघांमधला अँगल किती असणार आहे? 0. मीन्स सपोज द अँगल बिटवीन देम द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट देन 0 असेल, देन cos 0 इज इक्वल टू 1. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट डाऊन केली तर काय? W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस 0 मीन्स 1 म्हणजे F इंटू S. म्हणजे आपल्याला वर्क डन जे काय मिळालेलं आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वेन देर इज अ नो अँगल बिटवीन देम. मीन्स अँगल बिटवीन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट विल बी द 0 असेल, त्यावेळेला वर्क डन असणार आहे फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट. आणि त्यावेळेला आपण जे वर्क डन झालेलं असतं ते कसं असणार आहे? पॉझिटिव्ह वर्क डन असणार आहे. कोणतं आहे? वर्क डन इज अँड पॉझिटिव्ह. कसं असणार ते वर्क डन? पॉझिटिव्ह असणार आहे. मीन्स द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन्स. मीन्स द थीटा इज इक्वल टू 0, देन वर्क डन बाय द फोर्स इज अँड पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द फोर्स इज अ पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या वेळेला जो फोर्स असणार आहे तो कसा असणार आहे? पॉझिटिव्ह फोर्स असणार आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ मी कालच सांगितलं होतं की तुम्ही ग्राउंडवर आहे, फुटबॉलला किक मारली की ज्या दिशेला तुम्ही फुटबॉलला किक मारली त्या दिशेला तुमचा फुटबॉल गेला बरोबर आहे. म्हणजे ते देखील वर्क डन आहे ते कसं असणार आहे? पॉझिटिव्ह वर्क डनचं आहे बरोबर आहे. अशा ते अनेक उदाहरणं तुम्ही पॉझिटिव्ह वर्क डनची देऊ शकता. आता सपोज आणखी एक उदाहरण आपण घेऊया. सपोज त्यांच्या दोघांमधला अँगल जो आहे तो समजा 90 डिग्री आहे. म्हणजे एक एक्झाम्पल घेते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन बरोबर आहे. मग आता अर्थ जो आहे किंवा एक आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणा किंवा अर्थ म्हणा, आता सध्या आपण अर्थ म्हणूया. आता हा सन आहे आणि त्याच्या भोवती अर्थ काय करते? रिव्हॉल्व करते बरोबर आहे इन द सर्क्युलर पाथ बरोबर आहे. हा सन आणि अर्थ. आता तुम्हाला माहिती आहे की अर्थ कॅन बी अप्लाइड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड द अर्थ बरोबर आहे. आणि त्याच वेळेला जो फोर्स तो अप्लाय करतो इट इज इन द डायरेक्शन ऑफ द रेडियस. अँड यू नो दॅट this earth can be displaced along the tangent of the circle. Earth can be displaced tangent along the circle. That's why the angle between them will be the 90 बरोबर आहे. So suppose the angle between them is a 90, therefore theta किती आला आपला? 90 डिग्री आला बरोबर आहे. मग cos 90 ची व्हॅल्यू किती आहे? तर cos 90 ची व्हॅल्यू आहे 0 आहे. मग आपला फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थीटा म्हणण्यासाठी आपण 90 म्हणूया. म्हणजे याची व्हॅल्यू 0, म्हणजे 0ने मल्टिप्लाय केले की आन्सर वर्क डन विल बी द 0. आणि वर्क डन 0 म्हणजे सननी जे वर्क केलेलं आहे ते 0. त्यामुळे अर्थ जी आहे ती सूर्याकडे खेचली न जाता ती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करत असते? सन भोवती मूव करत असते. किंवा आपण आणखी एक उदाहरण घेऊया. सॅटेलाइट कॅन बी मूव अराउंड द अर्थ, मून कॅन बी मूव अराउंड द अर्थ.
Because why it can be moved, the earth can be apply the gravitational force on it, but it cannot be come near. म्हणजे तो जो हा सॅटेलाइट आहे तो पृथ्वीवर जवळ येत नाहीये, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरतोय. याचं कारण काय आहे की जो अप्लाइड केलेला फोर्स आणि त्याची जी जो सर्क्युलर पाथ आहे, दोघांमधला जो अँगल आहे तो किती डिग्री आहे, 90 आहे. किती डिग्री आहे तो, 90 आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ दिस अर्थ इज अ टँजंट टू दॅट सर्कल. दॅट्स वाय द अँगल बिटवीन दे, म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि हा त्याचं मुवमेंट ऑफ द अर्थ, म्हणजे ह्या दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे जे सननी केलेलं वर्क कसं असणार आहे, 0. सननी केलेलं वर्क कसं असणार आहे, 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखी अनेक उदाहरणं तुम्ही देऊ शकता. आता उदाहरणार्थ एखादा मध्ये रस्त्यामध्ये दगड आहे, तुम्ही कितीही मोठा दगड आहे, तुम्ही त्याला कितीही फोर्स अप्लाय केला, तो दगड जर तुमच्या जागेवरून हलला नाहीये, तर मग तुम्ही केलेलं वर्क कसं असणार आहे, 0. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की when the applied force does not causes any displacement, when the applied force does not cause any displacement, means the angle between them will be the 90, then the work done is called as a 0. तो work done कसं असणार आहे, ते 0 असणार आहे. बरोबर आहे. आता समजा आणखी एक उदाहरण घेऊया. सपोज मग असं एक उदाहरण घेऊया की तुम्हाला माहिती की एक मुलगा जो आहे तो काय करतोय, विहिरीतून पाणी काढतोय. बरोबर आहे. मग तो काय करतो की त्या दोरीच्या साह्याने त्या बादलीवर फोर्स अप्लाय करतो इन अपवर्ड डायरेक्शन. त्यावेळेलाच अर्थ देखील त्याच्यावर एक फोर्स अप्लाय करते. बरोबर आहे. आणि तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अप्लाय करते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. आणि त्याची डायरेक्शन कुठली असते, खाली. आणि बादलीची डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनला असते, वरच्या डायरेक्शनला असते. बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे बिलो असणार आहे. अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला दोन्ही असल्यावर त्यांनी केलेलं त्याच्यामधला जो अँगल तयार होतो तो किती अँगल होणार आहे. तर हा जो अँगल तयार होणार आहे म्हणजे हा अपवर्ड डायरेक्शनला बाजू, म्हणजे या दोघांमधला अँगल किती झालेला आहे, 180 डिग्री झालेला आहे. बरोबर आहे. 180 डिग्री झालेला आहे. मग कॉस 180 किती व्हॅल्यू आहे, कॉस 180ची व्हॅल्यू आहे -1. मग जर आपण फॉर्म्युलामध्ये जर पुट केली, W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस 180, मीन्स आन्सर काय -FS. म्हणजे तुम्ही जे केलेलं वर्डन आहे ते कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कसं असणार आहे ते, निगेटिव्ह. मीन्स द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन, देन द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. आलं लक्षात. वर्डन केव्हा पॉझिटिव्ह असतं, केव्हा निगेटिव्ह असतं आणि केव्हा 0 असतं. याचं आणखी एक उत्तम उदाहरण आहे. तुम्ही गाडी चालवते, समोर मध्येच कोण आला तर तुम्ही काय करता, गाडीला ब्रेक दाबता. बरोबर आहे. म्हणजे ते अपोजिट डायरेक्शनला. बरोबर आहे. मग त्यावेळेलाच केलेलं जे वर्डन आहे ते कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे केव्हा पॉझिटिव्ह आहे, केव्हा निगेटिव्ह आहे आणि केव्हा 0 आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण फॉर्म्युला जो तयार केलेला होता त्याचा, दॅट इज अ work done is equal to the force into the displacement. What is the SI unit of this? आता तुम्हाला माहिती आहे की फोर्सचं SI युनिट काय आहे, न्यूटन आहे. डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय आहे, मीटर आहे. तर वर्कडनचं SI युनिट आहे जूल. वर्कडनचं SI युनिट काय आहे, जूल आहे. SI युनिट काय आहे, जूल आहे. आता सपोज any object, when you can apply the force will be the 1 Newton, then the displacement of the object will be the take place in 1 meter, then the work done is done 1 joule. Means if the force 1 Newton applied and the displacement of the object is take place in 1 meter, then work done will be the done in 1 joule. म्हणजे SI युनिट काय वर्कडनचं,
जूल आहे. बरोबर आहे. आता सीजीएस युनिट काय आहे, तर सीजीएस युनिट आहे अर्ग. त्याचा सीजीएस युनिट आहे अर्ग आहे. मीन्स इफ द वन, आता हे न्यूटनचं सीजीएस युनिट काय आहे, सॉरी फोर्सचं सीजीएस युनिट काय, डायनॅमिक डिस्प्लेसमेंटचं काय आहे, मीटर आहे. मीन्स इफ द वन dyne force applied to the object, then the object can be displaced in the 1 centimeter, then the burden is done 1 earth. ते burden किती झालं असं म्हटलं होतं, 1 earth. म्हणजे सीजीएस युनिट काय आहे, 1 अर्ग आहे. आता या दोघांचं रिलेशन काय आहे ते आपण बघूया. आता आपण फॉर्म्युला बघितला, 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू द 1 मीटर. बरोबर आहे. मग 1 न्यूटन बरोबर किती डाईन, तुम्हाला मी मागेच सांगितलं तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन्स. आणि 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. 100 म्हणायचे आपण काय म्हणणार आहोत, 100 सेंटीमीटर म्हणून. चला, means 10⁵ into 100 means 10⁵ into dyne into centimeter. means किती आलं, 10⁷ dyne into centimeter. dyne into centimeter means काय आहे, अर्ग आहे. means the 1 joule is equal to 10⁷ अर्ग. दोघांचं हे रिलेशन आहे.